विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे विचारांचे सामर्थ्य मोठे. हा विषय मी पहिल्याच दिवशी सांगितला इतका मोठा आहे की त्याला 1 वर्ष प्रवचन करणं आवश्यक आहे, पण तितका वेळ माझ्याजवळ नाही. म्हणून काल आणि आज जितकं मला सांगता येईल तितकं मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि आज करणार आहे. पण मी जरी तुमच्याकडे वारंवार येऊ शकलो नाही तरी मी तुमच्या घरात तुमच्याजवळ पुस्तक रूपाने राहू शकतो. कधी तुम्ही पुस्तक उघडलं तर तुम्हाला आमचं हे जे विचार, आमचं हे जे ज्ञान, आमचं हे मार्गदर्शन ते तुम्हाला उपलब्ध होईल आणि त्याचा तुम्ही जास्त लाभ घ्यावा ही मी तुम्हाला विनंती करू शकेन. विचारांचे सामर्थ्य मोठे असं आम्ही ज्याला म्हणतो त्यावेळेला विचार हा काय प्रकार आहे हे लोकांच्या ध्यानात सहजासहजी येत नाही. विचार डोळ्याला दिसत नाही, विचार कानाला ऐकू येत नाही. शब्द ऐकू येतात पण विचार कानाला ऐकू येत नाही. विचारांना स्पर्श करता येत नाही, विचारांना चाखता येत नाही, विचारांना स्पर्श करता येत नाही. म्हणजे जसं देवाच्या बाबतीत ज्ञानेंद्रिय काही करू शकत नाही, त्याचप्रमाणे ह्या विचारांच्या बाबतीतसुद्धा ज्ञानेंद्रिय काही करू शकत नाही. आणि तरीसुद्धा हा विचार जो आहे, हा विचार आपल्याला जरी ज्ञानेंद्रियांच्या द्वारे डायरेक्टली अनुभवता आला नाही तरी विचारांचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आपल्याला क्षणोक्षणी अनुभवायला येतं. क्षणोक्षणी. मी काल विजेचं उदाहरण दिलं की वीज जशी आपल्याला अनुभवता येत नाही पण माध्यमातून तिला अनुभवता येतं, त्याप्रमाणे विचार हे सुद्धा आपल्याला माध्यमातून अनुभवता येतात आणि ते माध्यम म्हणजे शब्द. म्हणून शब्दांचं सामर्थ्य फार मोठं आहे असं जे तुकाराम महाराज म्हणतात त्याचं कारण हे आहे. म्हणून विचार ज्याला आपण म्हणतो हा विचार म्हणजे अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं म्हणजे ईश्वराचं स्फुरण आहे, ईश्वराचं प्रगटीकरण आहे, ईश्वराचं प्रोजेक्शन आहे. आणि म्हणून जे ईश्वरामध्ये आहे ते सर्व विचारामध्ये आहे. पाण्यावर जेव्हा लाट उसळते तेव्हा पाण्यात जे काही आहे ते सर्व लाटेत असतं. पाण्यात जे असतं ते सर्व लाटेमध्ये येतं. तसं विचार हा ईश्वराचा आविष्कार आहे. म्हणून ईश्वरामध्ये जे आहे ते सर्व विचारामध्ये आहे. आणि म्हणून विचार हा ईश्वराचं लेकरू आहे असं म्हटलं तर ते जास्त योग्य होईल. म्हणून ईश्वराचं जे सामर्थ्य आहे ते सर्व विचारामध्ये सामर्थ्य आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं. इतकंच नव्हे तर विचारामध्ये पंचमहाभूतसुद्धा वास करतात. विचारामध्ये पंचमहाभूतसुद्धा वास करतात. विचारांना स्फुरण्यासाठी जो अवकाश लागतो ते अवकाश तत्व म्हणजे आकाश. विचार स्फुरतो ते ज्या तत्वामुळे ते वायुतत्व. विचारामध्ये जे सामर्थ्य आहे, तेज आहे, शक्ती आहे ते त्याचं तेज तत्व. विचार प्रवाहित होतो ते तत्व म्हणजे जलतत्व. आणि विचार आकाराला येतो ते त्याचं पृथ्वी तत्व आहे. म्हणजे सर्व पंचमहाभूत विचारात वास करतात. चैतन्य शक्ती
विचारात वास करते. आणि म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फी असं म्हणतात, माइंड मूव्स फ्रॉम थॉट टू थिंग. माइंड मूव्स फ्रॉम थॉट टू थिंग. विचाराकडून सरकत 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 साकार होणं हा मनाचा धर्म आहे असं एके ठिकाणी म्हटलं. म्हणून विचार तुम्ही एकदा धरलात, काल मी सांगितलं की त्याचा विस्तार होतो आणि तो विस्तार घेत 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 तो जीवनात साकार होतो. हे मी काल उदाहरण देऊन सांगितलं. म्हणून हा जो विचार आहे तो विचार आपल्याला धरता आला पाहिजे. आणि तो धरता येण्यासाठी आपण काहीतरी अट्टास केला पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय काहीही होत नाही हे पहिलं लक्षात ठेवायचं. कष्ट केल्याशिवाय काहीही होत नाही हे लक्षात ठेवायचं. श्रम केल्याशिवाय काहीही होत नाही हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून जीवनविद्येने 2 गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या, प्रार्थना आणि प्रयत्न. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं म्हटलेलं आहे समर्थ रामदास स्वामींनी. त्याप्रमाणे आपण जेव्हा प्रयत्न करतो, कष्ट करतो, श्रम करतो, तेव्हा त्याला देवाचं अधिष्ठान पाहिजे. आणि ते देवाचं अधिष्ठान म्हणजे प्रार्थना, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रार्थना म्हटली म्हणजे सर्व काही झालं या भ्रमात राहू नये, या भ्रमात राहू नये. मग प्रार्थनेला जोड प्रयत्नांची पाहिजेच. मी कालच सांगितलं की देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. तर शेवटी देवसुद्धा मिळतो केव्हा? प्रयत्न केल्यावर. तुम्ही काही प्रयत्न केलं नाही तर देव तुमच्या वाट्याला असं येणार नाही कधी. जसं देव तसं सर्व काही. लक्ष्मी म्हणजे आपण ज्याला संपत्ती, पैसा, धन असं म्हणतो, ती लक्ष्मी कष्ट केल्याशिवाय, श्रम केल्याशिवाय, प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही हे लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणा गुरुवार करणं म्हणजे काही प्रयत्न नाही का? गुरुवार करणं ज्याला असं आपण म्हणतो, तो ते गुरुवार करणं हे एक कर्मकांड असेल तर त्यामध्ये प्रयत्नांचा जो भाग आहे ना तो अत्यंत थोडा आहे, तो अत्यंत थोडा आहे. म्हणून मार्गशीर्षामध्ये गुरुवार केला म्हणजे लक्ष्मी आपल्या घरी येईल या भ्रमामध्ये लोक आहेत. मी अंधश्रद्धेचे किती प्रकार आहेत ते जेव्हा आमच्या कानावर येतात ना तेव्हा बुद्धी थकीत होते, चकित होते. म्हणजे आश्चर्य वाटतं की माणसासारख्या बुद्धिमान प्राण्याला हे पटतं कसं. मग नंतर माझ्या लक्षात येतं ते त्याला पटतं कारण तो आपल्या बुद्धीचा वापर करत नाही म्हणून त्याला ते पटतं. थोडा बुद्धीचा वापर करील, थोडा कशाला, साधा कॉमन सेन्स असेल तरीसुद्धा हे कुठल्या अंधश्रद्धा आपल्याला पटण्यासारख्या नाही. पण एके ठिकाणी म्हटलेलं आहे कॉमन सेन्स इज ऑल्सो नॉट सो कॉमन असं म्हटलेलं आहे की कॉमन सेन्ससुद्धा इतकं कॉमन नाही आहे. सांगायचा मुद्दा असा की प्रयत्न आणि प्रार्थना हे जीवनरथाची 2 चाकं आहेत आणि ह्या 2 चाकाने जीवनाचा रथ व्यवस्थित चालत असतो. यातलं काही कमी पडतं कामा नये. रथाची 2 चाकं आहेत, त्यातलं एक मोठं चाकं आणि एक छोटं चाकं आहे. रथ चालणार नाही, चालणार तर नाहीत पण जागच्या जागी फिरत राहील किंवा जाऊन खड्ड्यात पडेल. पण प्रयत्न आणि प्रार्थना हे दोन्ही समान असेल, सारखे असतील तर तुमचा जीवनरथ सुख, शांती
समृद्धी, सुयश ह्या सर्व गोष्टी प्राप्त करून द्यायला पूर्ण समर्थ आहे. म्हणून प्रार्थनेचं महत्त्व इतकंच आहे की प्रार्थनेने तुम्हाला तुमचं जीवन साकार करायला प्रार्थना मदत करते आणि त्यासाठी प्रयत्नांची सुद्धा जोड करावी लागते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण बी जमिनीमध्ये टाकतो. आता बी जमिनीमध्ये टाकली की ती आपोआप वर येत नाही. मग त्याच्यासाठी त्याला आपल्याला पाणी घालावं लागतं आणि खत घालावं लागतं. तसं आपल्या ठिकाणी जे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड मी काल सांगितलं की कॉन्शियस माइंड म्हणजे बहिर्मन आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन. ही जी दोन मनं आहेत त्याच्यामध्ये बहिर्मन विचारांच्या बिया अंतर्मनाच्या शेतात पेरते. पण त्याला खत म्हणजे प्रार्थना हे सिंचन म्हणजे पाणी आणि प्रयत्न हे खत. हे दोन सिंचन आणि पाण्याचं सिंचन आणि खत ह्या दोन गोष्टी जर आपण त्या बियावर जर घातल्या तर त्या ठिकाणी ते मूळ धरतं आणि आपल्या जीवनामध्ये साकार होतं. म्हणून याच्यासाठी दोन्ही गोष्टीची आवश्यकता आहे असं मी मागल्या वेळेला सांगितलं. विचारांचं सामर्थ्य किती मोठं आहे की विचार एकदा तुम्ही धरायला शिकलात की मग तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी घडवून आणण्याचं त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सामर्थ्य आहे. एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात ॲज सून ॲज युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट्स एनी थॉट ऑर आयडिया it proceeds to put it into effect. It uses all its mighty resources to that end and mobilizes all the mental and spiritual laws of your deeper mind. एकदा तुम्ही बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनामध्ये तुमचा विचार तुमची संकल्पना रुजवली की मग त्या ठिकाणी तिला वर आणण्याचं काम आपल्या प्रयत्न आणि प्रार्थना ह्या दोन गोष्टी करत असतात. आणि म्हणून ह्याच्यासाठी बहिर्मन आणि अंतर्मन ह्या दोन्ही गोष्टीचं सुद्धा ज्ञान पाहिजे. मला कोणीतरी असा प्रश्न विचारला की वामनराव तुम्ही सांगता परमेश्वर मानवी जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही, ढवळाढवळ करत नाही, तो कृपा करत नाही, कोप करत नाही, तुम्ही प्रार्थनेमध्ये हे ईश्वरा का म्हणता, देवाजवळ तुम्ही का मागता, असा मला एक प्रश्न विचारला. हा प्रश्न मला अनेकांनी विचारला आणि म्हणून अनेकांना प्रश्नाचं उत्तर मी माझ्या पुस्तकात दिलं आहे. जीवनविद्या समज गैरसमज या पुस्तकात दिलं आहे. टी व्हीवर प्रवचनं केलं आहे त्याच्यात दिलेलं आहे आणि एरवी प्रवचनं करतो तेव्हा दिलेलं आहे. ते उत्तर असं आहे की आपलं हे जे बहिर्मन आहे ते मागतं आणि अंतर्मन आहे ते देतं. लक्षात ठेवा, बहिर्मन आहे ते मागतं आणि अंतर्मन आहे ते देतं. म्हणून आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा बहिर्मन अंतर्मनाकडे प्रार्थना करत असते. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे तुमच्या मनामध्ये जी शंका आहे ती दूर होईल. म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन यांचा जो संबंध आहे तो संबंधही नीट लक्षात घेतला पाहिजे की दोन मनं वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतात, परंतु दोन्ही मनं एकमेकांशी संबंधित असतात आणि त्याच्यातून आपलं जीवन उमलत असतं, फुलत असतं, बहरत असतं. आणि म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन हे कसे आहेत, ते आपलं जीवनाचं ते वस्त्र आहे ना ते विणण्याचं काम हे बहिर्मन आणि अंतर्मन करत असतं. ह्या बायका आता मला वाटतं बऱ्याचशा बायका आली ते सोडून दिलेलं आहे, पण काही बायका लोकर विणतात
त्या लोकर विणतात कशासाठी? नवऱ्याला किंवा भावाला किंवा वडिलांना स्वेटर करून देण्यासाठी. मग त्या लोकरीला 2 मोठ्या सुया असतात आणि त्या 2 सुयाच्या मध्ये ती लोकर घातलेली असते आणि ती जेव्हा विणण्याचं कार्य करते तेव्हा तिच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की एक टाका जो आहे तो असा असतो आणि दुसरा टाका असतो तो असा असतो. म्हणजे असा आणि असा, असा आणि असा करत 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 तो सगळं ते जे वस्त्र आहे किंवा तो जो स्वेटर आहे तो विणला जातो. तसं आपलं जीवनात 2 टाके आहेत, एक बहिर्मन आणि एक अंतर्मन. बहिर्मनाचा टाका आडवा, अंतर्मनाचा उभा, असे आडवे उभे टाके टाकीत टाकीत बहिर्मन आणि अंतर्मन आपल्या जीवनाचं वस्त्र विणत असतात आणि ते वस्त्र विणलेलं आपल्या वाट्याला येतं तेव्हा आपण म्हणतो हे माझं नशीब. हे का सांगतोय मी की हे आपल्या ध्यानात येत नाही. म्हणून हे सर्व आपणच करत असतो, अन्य कोणीही नाही. हे मला सांगायचं आहे. म्हणून मी सांगतो की देव कृपा करत नाही आणि कोप करत नाही, तर तुम्ही तुमच्यावर कृपा किंवा कोप करत असतो. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. लक्षात घ्या, आपण जे पेरतो ते उगवतो, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून पेरायचं काय? आंब्याचं झाड पेरायचं का कडुलिंबाचं पेरायचं हे कोणी ठरवायचं? जमिनीने नाही, तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. गंमत अशी आहे की नशीब नशीब वगैरे आपण जे म्हणतो हे नशीब येतं कुठून? ते काही आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर येत नाही. मग नशीब येतं कुठून? नशीब जे येतं ना ते तुम्ही जे काही कर्म करता, ॲक्शन्स करता, त्याच्यातून नियती निर्माण होत असते. आणि जी नियती तुम्ही निर्माण करता ती नियती तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. ही साधं हे जीवनाचं गणित आहे. पण आज लोकांचा असा समज आहे, अनेक लोकांचा. मग त्याच्यामध्ये साहित्यिक आहेत, बडे बडे साहित्यिक आहेत, बडे बडे पुढारी आहेत, बडे बडे धर्म मार्तंड आहेत, बडे बडे संप्रदायाचे फळाचे अधिकारी आहेत. सगळे बडे 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 आहेत. पण त्यांना हे ठाऊक नाही आहे की नियती निर्माण जी होते ती आपणच करतो निर्माण नियती. आणि आपणच निर्माण केलेली नियती आपल्याला आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. हे कोणाला ठाऊकच नाही. आम्हाला असं वाटतं की नियती म्हणजे काहीतरी एक अद्भुत शक्ती आहे जिचा आपल्यावर पूर्ण ताबा आहे. ती जशी नाचवील तशी आपण नाचायचं. तो बाहुल्या नाचवतो ना सूत्रधार, त्याने नाचवलं असं असं की ती बाहुल्या नाचतात. तशी ती नियती अशी अशी केलं की तुम्ही नाचणार. असं ते नाही आहे, असं ते नाही आहे. हे आपण लक्षात ठेवा. नियती इज मॅन्स ओन क्रिएशन विच इन्फ्लुएन्सीज इज लाईफ. हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आणि म्हणून ही नियती आपण निर्माण करायची. मग ती शुभ नियती का अशुभ नियती, एवढाच काय तो प्रश्न आहे. तुमच्यापुढे अल्टरनेटिव्ह आहे. शुभ नियती निर्माण करायची की अशुभ नियती निर्माण करायची. शुभ नियती निर्माण केलीत की सुखाला कारणीभूत होईल, अशुभ नियती निर्माण केलीत तर दुःखाला कारणीभूत होईल. हे साधं जीवनाचं गणित आहे. मग तुम्ही असं म्हणाल, काय वामनराव, कित्येक लोक वाटेल त्या भानगडी करत असतात, वाटेल त्या अनिष्ट गोष्टी करत असतात. कोण सुपारी देतो, कोण खून करतो, कोण मारामाऱ्या करतो, कोण काय काय दंगेधोपे करतो, कोण लोकांना फसवतो, कोण लुबाडतो, कोण काळा बाजार करतो. अशा अनिष्ट गोष्टी लोक करत असतात. ते तर मजेत असतात. असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात येतो, हेही मला ठाऊक आहे.
हे मला ठाऊक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या अनिष्ट गोष्टी ज्या असतात ना त्याला फळ लवकर येतं, आणि ज्या इष्ट गोष्टी असतात ना त्यांना फळ उशिरा येतं. हा त्यातलं गणित आहे. बिल्डिंग बांधायला वेळ किती लागतो आणि बिल्डिंग पाडायला किती वेळ लागतो ते बघा. बिल्डिंग पाडणं हे अनिष्ट आहे आणि बिल्डिंग उभारणं हे इष्ट आहे. आणि म्हणून बिल्डिंग पाडायला वेळ लागत नाही, पण बिल्डिंग उभारायला मात्र वेळ लागतो. जगामध्ये चांगल्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्याला वेळ लागतो. वाईट गोष्टी सहज घडतात. वाईट गोष्टी आता आपली मुलं आहेत, मुलांना व्यसन सहज लागतं. मुलांना व्यसन सहज लागतं. त्यांच्यासाठी जीवनविद्येचे क्लासेस काढावे लागत नाहीत. दारू प्यायला शिकवावं लागतं का हो? नाही. कोणीतरी सांगतो चल रे, हा म्हणतो चल. घे रे, हा घेतो. पी रे, पितो. आणि जिंकत चल रे, जिंकत चालतो. हे सगळं सहज होतं. ह्याला काही क्लासेस काढावे लागत नाही, 3 दिवसाचा उत्सव करावा लागत नाही, ट्युशन ठेवावे लागत नाहीत आणि क्लासेस काढावे लागत नाही. काही करावे लागत नाही. कारण काय, अनिष्ट गोष्टी सहज. गुटखा लोक सहज खातात, सहज. व्यसनं सहज जडतात. ते सुटायला किती वेळ लागतो? सुटायला वेळ लागतो. किंबहुना गडकऱ्यांनी असं म्हटलं नाटकामध्ये की दारू सुटते तेव्हाच जेव्हा पहिला दारूचा ग्लास येतो तेव्हा, असं म्हटलं. तीच वेळ दारू सोडण्याची. पण जीवनविद्येने हे खोटं ठरवलं आहे. जीवनविद्या मिशनमध्ये अनेक लोक दारू पिणारे त्यांनी जीवनविद्या मिशनमध्ये आल्यानंतर दारू सोडली, गुटखा सोडला, आणि काही तर जीवनविद्या मिशनमध्ये नसतानाही फक्त आमचं शरीर साक्षात परमेश्वर हे पुस्तक वाचून दारू सोडलेली लोक मला माहिती आहे.